नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। चार टेबलस्पून मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण अगोदर शेंगदाणे तळून घेऊयात। मोठ्या गॅसवरती शेंगदाणे तळून घेत आहे आणि थोडेसे तळत आले की त्याच्यानंतर मग मंद गॅसवरती आपण तळून घेऊयात। आता मी मंद गॅस करत आहे। मंद गॅसवरती शेंगदाणे आपण खरपूस असे तळून घेऊयात। आता हे जे शेवया आहेत ना, याच्यातच मी शेंगदाणे काढून घेणार आहे। एक टीस्पून आपण मोहरी टाकून घेऊयात। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतर आपण जिरं टाकून घेऊ। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात अगोदर। हिरवी मिरची आणि कढीपत्ता। कांदा, मिरची आणि कढीपत्ता जास्त क्वांटिटीमध्ये जर आपल्याला शेवयांचा उपमा करायचा असेल ना, तर अगोदर कांदा मिरची असं वेगवेगळं परतायचं। पण हे आपलं मी थोडंसंच करणार आहे, त्याच्यामुळे मी एकदमच सर्व टाकलेलं आहे। कांदा परतताना मी अगोदर फुल गॅस ठेवत आहे आणि कांदा थोडासा परतत आला की त्याच्यानंतर आपण मंद गॅस करूया। लहान भुकेसाठी हा शेवयांचा उपमा खूप छान लागतो। मसाले भात करण्यापेक्षा झटपट हे उपमा तयार होतो पहा। आता मी मंद गॅस करत आहे। मंद गॅसवरती आपण कांदा छान परतून घेऊयात। हे पहा, कांदा सुद्धा छान परतलेला आहे। आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे। 3 टीस्पून हळद, 1 टीस्पून, 2 पळी तेल मी टाकून घेतलेलं आहे। कारण हळद तेलामध्ये चांगली परतली ना मंद गॅसवरती, मग ते शाडोक असं वास येत नाही त्याचा, त्याच्यामुळे असं तेलामध्ये परतून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। हा उपमा मी 4 माणसांसाठी करत आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये 2 तांबे मी पाणी टाकून घेतलेले आहे पहा। आणि ह्याला एक आता आपण उकळी आणून देऊयात। हे पहा, उकळी आल्यानंतर आपण शेवया टाकलेल्या आहेत। आता मी मंद गॅस केलेला आहे, कारण मंद गॅसवरती शेवया छान अशा शिजून पण होतात। याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून पावभाजी मसाला टाकून घेत आहोत। आता याच्यामध्ये आपण पास्ता मसाला सुद्धा टाकून घेऊयात। पूर्ण 1 पाऊच टाकते, छोटासा आहे। त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते या शेवयांच्या उपम्याची, त्याच्यामुळे मी हे मसाले टाकलेले आहेत। मुलांना सुद्धा खूप आवडतात पहा, याचे चटपटीत केले ना पोह्याचा शेवयांचा उपमा तर खूप छान होतो चवीला। असे ओलसर असतानाच आपण गॅस बंद करून घेणार आहोत। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।